गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला इनफेबल्ट. इनफेबल्टचं मिनिंग आहे मेक वीक ऑर फेबल, म्हणजेच जो की काय असतो, अशक्त असतो किंवा कमजोर असतो. अशक्त किंवा कमजोर हा मराठीमध्ये मिनिंग होतो इनफेबल्टचा. ओके, अशक्त किंवा कमजोर. तर मराठीमध्ये अशक्त आणि कमजोर असं म्हणतात इनफेबलला. सिनोनिम आहे वीकन, मेक वीक, मेक फेबल. आणि अँटोनिम आहे स्ट्रेंथन, फास्टन, सॉलिडिफाय, शॉर आणि इनविगोरेट. ओके, सो हे आहेत इनफेबलचे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. आणि इनफेबल म्हणजे मराठीमध्ये होत असते अशक्त किंवा कमजोर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे रॅवेज. रॅवेजचं मिनिंग काय आहे तर कॉज सेव्हिअर अँड एक्सटेन्सिव्ह डॅमेज टू, म्हणजेच नासधूस करणे किंवा विध्वंस करणे, इकडे तिकडे फेकफाक करणे. तर त्याला काय म्हणतो आपण? रॅवेज. मराठीमध्ये त्याला म्हणतात नासधूस करणे किंवा विध्वंस करणे. सो मराठीमध्ये आहे रॅवेज म्हणजे नासधूस करणे किंवा विध्वंस करणे किंवा नाश करणे. ओके, सो सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स आहे रुइन, डिवास्टेट, रॅन्सॅक, डिसोलेट, डिस्पॉइल, मॅरॉड आणि व्रेक्ट. अँटोनिम आहे डेव्हलप, नर्चर, कन्झर्व. आणखी आहेत वर्ड त्याचे इंडेम्निफाय, कंपेन्सेट, समवन फॉर हार्म ऑर लॉस. तर हे आहेत सिनोनिम्स अँड अँटोनिम्स कशाचे? रॅवेजचे. रॅवेजला मराठीमध्ये म्हणतात नासधूस करणे किंवा नाश करणे किंवा विध्वंस करणे. नेक्स्ट आहे इफिकॅसी. इफिकॅसीला मराठीमध्ये म्हणतात गुण. गुण किंवा सामर्थ्य, ज्याच्यामध्ये खूप सामर्थ्य असते काही करण्याचं, ज्याचे गुण खूप चांगले असतात, किंवा कार्यक्षमता. मराठीमध्ये गुण, सामर्थ्य, कार्यक्षमता. याला इंग्लिश वर्ड काय आहे? इफिकॅसी. मीनिंग आहे द ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ डिझायर ऑर इंटेंडेड रिझल्ट्स. ज्याच्याकडे सामर्थ्य आहे काही पण काम करण्याचं, जो खूप गुणवान आहे, जो कार्यक्षमता, ज्याच्याकडे खूप चांगली कार्यक्षमता आहे, जो ते कार्य पूर्णपणे करू शकतो, इफिशियन्सी करू शकतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इफिकॅसी. सिनोनिम्स आहे इफेक्टिव्हनेस, सक्सेस, सक्सेसफुलनेस. आणि त्याचे अँटोनिम्स आहे इनइफिकॅसी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कंबस्टिबल. कंबस्टिबल म्हणजे जो लवकर पेट घेतो. जसं पेट्रोल आहे, पेट्रोल कुठे असलं त्याला माचीस लावलेलं डायरेक्ट ते पेट घेते. ओके, सो कंबस्टिबल म्हणजे काय होते? ज्वलनशील. ज्वलनशील. मराठीमध्ये आपण कंबस्टिबलला म्हणतो ज्वलनशील किंवा लवकर पेट घेणारा. ओके, सो याचं डेफिनेशन आहे एबल टू कॅच फायर अँड बर्न इझिली, म्हणजे जो इझिली जळून जातो, इझिली पेट घेतो, त्याला आपण कंबस्टिबल असं म्हणू. सिनोनिम्स आहे इनफ्लेमेबल. ओके, सिनोनिम्स आहे फ्लेमेबल. ओके, वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला आज फ्लिप साइड. फ्लिप साइड म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याच्या उलट किंवा झटका देणे. समजा आता त्याचं बघूया इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे? अनवेलकम ॲस्पेक्ट ऑफ अ सिच्युएशन. म्हणजे कोणीतरी एखादा मनुष्य आहे, जो एखादा व्यक्ती आहे, जो आपल्या समोर काहीतरी वेगळं बोलत आहे, पण ज्याची ती गोष्ट आहे त्याच्यासमोर तो काहीतरी वेगळं बोलत आहे. म्हणजे त्यांनी काय केलेली आहे? त्याची स्लाइड जी आहे ती फ्लिप केलेली आहे. म्हणजे तो काय आहे? एक अनवेलकम ॲस्पेक्ट आहे त्या सिच्युएशनचा. म्हणजे त्यांनी तिथे झटका दिलेला आहे तर आपल्याला, की त्याची साईड चेंज केलेली आहे त्यांनी पटकनच, आणि त्यांनी ती गोष्ट जी आहे ती उलटून टाकलेली आहे. सो फ्लिप साईड म्हणजे होते एखाद्या गोष्टीचा उलट किंवा झटका सुद्धा म्हणू शकतो आपण. नेक्स्ट आहे रेनोव्हेशन. रेनोव्हेशनचं मिनिंग आहे ऍक्ट ऑफ मेकिंग थिंग्स न्यू लाईक बिफोर. म्हणजेच त्याचं
नूतनीकरण करणे. खूप जण आहे की ज्यांचे जे जुने घरं असतात त्याला रेनोव्हेट करत असतात, तर म्हणजे काय करत आहेत ते त्यांच्या जुन्या घरांना ते डेकोरेट करत आहे आणि त्यांचं नूतनीकरण करत आहे. रेनोव्हेशन म्हणजे होत असते मराठीमध्ये नूतनीकरण. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डॉग इयर्ड. डॉग इयर्डचा अर्थ आहे इफ अ बुक इज डॉग इयर्ड इट इज इन अ बॅड कंडिशन विथ टॉर्न पेजेस एक्सेट्रा. म्हणजे अशी बुक जी खूप यूज झालेली आहे आणि तिचे पेजेस जे आहे ते खूप टॉर्न झालेले आहे, म्हणजे फाटले, कोणते कोणते पेजेस फाटलेले आहे किंवा मोड पडलेले आहे पेजेसला, तर त्यांना आपण काय म्हणू की ती बुक आहे डॉग इयर्ड आहे. नेक्स्ट बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. त्याचा अर्थ आहे दिस इडम मीन्स दॅट पीपल विथ सिमिलर इंटरेस्ट विल स्टिक टुगेदर. म्हणजे ज्यांची थिंकिंग, ज्यांची विचार करण्याची शक्ती जी आहे ती सेम आहे, तर ते लोक काय असतात, ते जे व्यक्तीज आहे त्या सोबत राहतात, सेम इंटरेस्टवाले, ज्यांना की सेम इंटरेस्ट आहे ज्यांचा. त्याला आपण हिंदीमध्ये पण एक मुहावरा आहे जसं की चोर चोर मोसेरे भाई, आणि मराठीमध्ये पण आहे एक म्हण की एकाच माळेचे मणी आहे. म्हणजे जे तो करतो सेम, म्हणजे त्याच्यासोबतच तो करत असतो आणि सेम इंटरेस्ट आहे त्यांचा त्याच्यामध्ये, म्हणजेच ते काय आहे, एकाच माळेचे मणी आहे. हा मराठीमध्ये एक म्हण आहे. तर ती म्हण, त्याला, त्या म्हणीला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतात, बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. आणि हिंदीमध्ये आहे चोर चोर मोसेरे भाई. तर मराठीमध्ये म्हणतो आपण याला म्हणीला एकाच माळेचे मणी. ओके, सो आज आपण बघितलेले आहे इडम्स अँड फ्रेजेस, ज्याच्यामध्ये एक आहे बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर, म्हणजेच त्याचा अर्थ होतो एकाच माळेचे मणी. आता मराठीमध्ये सगळ्यांना माहीतच असतो की एकाच माळेचे मणीचा अर्थ काय आहे, म्हणजे ज्यांची सेम थिंकिंग आहे आणि सेम ते वर्क करतात आणि सोबत राहतात, सेम थिंकिंग असणारे जे व्यक्ती, त्यांना आपण म्हणतो बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. नेक्स्ट आहे डॉग इयर्ड. डॉग इयर्ड म्हणजे एखादी बुक आहे ती यूज करून करून खूप त्याचे पेजेस फाटून गेलेले आहे किंवा मोड पडलेले आहे पेजेसला, त्याला आपण म्हणू त्या बुकला डॉग इयर्ड आहे ते बुक. नेक्स्ट रेनोव्हेशन. रेनोव्हेशन म्हणजे घर आहे, एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण की घर आहे त्याला तोडून आपण पुन्हा बांधत आहे, पुन्हा डेकोरेट करत आहे, तर त्याला म्हणू आपण रेनोव्हेशन करत आहे, म्हणजे नूतनीकरण करत आहे त्या घराचं. नेक्स्ट फ्लिप साइड. फ्लिप साइड म्हणजे होते एखाद्या गोष्टीचा उलट, म्हणजे उलट करणे एखादी गोष्ट किंवा झटका. सो इनफेवर सुद्धा बघितलेला आहे आपण, त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये अशक्त किंवा कमजोर. नेक्स्ट आहे रॅवेज. रॅवेज म्हणजे जो की नासधूस करणे होते, विध्वंस करणे होते, नाश करणे होते. आणि इफिकॅसी म्हणजे ज्याच्यात खूप कार्यक्षमता आहे, जो सामर्थ्य आहे करण्यामध्ये, ज्याचे गुण चांगलेले आहे, त्याच्यामध्ये गुण आहे की तो करू शकतो ते, सो त्याला म्हणतो आपण इफिकॅसी. नेक्स्ट कंबस्टिबल. कंबस्टिबल म्हणजे जो ज्वलनशील आहे, जो लवकर पेट घेतो, त्याला आपण कंबस्टिबल असं म्हणू. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि डेली आपला हा वोकॅब्युलरीचा क्लास असतो सकाळी 8 वाजता, सो तुम्ही आवर्जून अटेंड करा, त्यामुळे तुमची वोकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. थँक्यू.